सत्साई मित्रांनो, मी अर्चना एक शेतकरी कन्या. तर पहा, काल परवा गेलतो हरियाणावरून आलो देवावरून. तर पहा, आज सकाळ सकाळ फौजी साहेबांनी सगळा राडा काढलाय. म्हणजे सगळं शेतात घेऊन जायचे. पहा, रेन पाईप आपली इथं PVC पाईप पहा, एवढा मोठा कंपनी, एवढा ढीग लागला इथे एवढा मोठा. आणि अजून वरती ते पण बाहेर काढायच्यात. आणि इकडं पण आहे, पण काढल्यात बाहेर. आता एक येतो आम्ही बाहेर काढून. तर पहा, आपण रेन पाईप असे ड्रम मध्ये व्यवस्थित ठेवलेले होते. आणि हे पण सगळे आज शेतात घेऊन जायचे. तर चला पहा किती राडा आता खाली काढतात. तिथं गोण्या पण रेन पाईपानीच भरलेले आहे. तर पहा, आपल्या पुऱ्या 5 एकराचे रेन पाईप आहे, सगळे आपण जपून ठेवलेले आहे. मी मध्ये पण व्हिडिओ टाकला होता. आपण सगळे घरी घेऊन आलो होतो. आता परत आपण शेतात घेऊन चाललोय. तर चला, सकाळच्या बारी वाजल्यात, पावणे 7 वाजल्यात. आणि गाडीवाल्याला पण एवढ्या पाठच फोन केला आम्ही, तर या म्हणून. तर चला, आपण जेवढी घाई घेऊ तेवढं आपलं लवकर काम होत असते. तर चला, मुलं पण शाळेत गेल्यात. आज पहिलाच दिवस मुलांचा. मुलं पण आज शाळेत गेल्यात. मुलांचं सगळं आवरून दिलंय. मुलं गेल्यात शाळेत. आणि आपल्याला यायचं आता येतं, आपल्याला जायचं आता शेतात. तर चलो, फौजी साहेब घेतात तिथं काढून. तर चला, मी पण लागते त्यांना मदत करू. तर चलो. आले बाई इथंची. आले आले. मोठी गाडी मोठी गाडी. आपण यायला नव्हती आली, हरभरे नव्हती आली ना, तशी केमती पण तशी. मला ते ह्यांना इकडून बाहेर जाऊ दे जरा. कशा इकडून बाहेर ठेवलं वरच्या. काय निघाली खाली पडवा. ती कोरडायला रेल पायपाला काय अलग अलग केले फक्त एवढेच एका रानाची ती एका रानाची ते वरच्या रानात आहे ना, सगळ्यात वरच्या रानात आहे. 200 फुटाचं आहे, 250 फूट, 100 फुटाचं. एवढे फक्त हा. एवढेच फक्त हे ते 3 गोण्या खायचे. का का? हा आणि या ते बाकी सगळं भरलं. खायचं वरचं आहे का? वडाचे वडा. सरळ जाऊन यावं लागेल. सरळ भांडलेले भेट कवडी मग कुठं बांधलेलं आहे बाळा? हो का खाली कधी बांधलेले? हे वरचे ना, हे वरचे त्या 100 फुटाचं रान नाही का, त्याने ही झाली. हे काय अलग आहे काय तेवढं हा, ते अलग ठेवलेले आहे तुम्ही. फास्ट नाही 5 नळ अलग ठेवले त्या. ते बांधला नाही चल चला बंडल घ्या बंडल समेर केवढी घ्यायची वरच्या रान खालच्या रान? तेवढे लागलं पटापट. कुठं मी तर कुठे गेली नवीन बाई काय तिकडून पलीकडून नळीला पाहिजे. हा, सगळे येते. तुम्ही मागं जाता का? मागं जा तुम्ही. जा, मागं पलीकडून जाऊ द्या. एवढं तुझं झालं हो, जा. तुम्हाला यावं लागेल बरं का? थांबा ते. किती महिन्यासाठी आले होते घरी? किती महिने झाले घरी आलेले? 3 महिने झाले असेल. मार्च पासून आले होते काय? आता जून चालू झाले ना. हा? हम्म. तर पहा, फौजी साहेब चालल्यात खताच्या गोण्या 10-26 घेऊन. आणि बेनं घेऊन चालल्यात मकच. पहा, आणि हरियन पाईप चालवला का? हरियन पाईपाची 2 पिशव्या म्हणजे गोण्या चालवल्यात. तर पहा, मला जायचंय 2 व्हीलरवरती, परत माघारी यायचंय. तर चला, आता फौजी साहेब चालले ट्रॅक्टरवरती. तर चलो, आता जायचे शेतात. तर चला, मी आले एकटी शेतात. 2 व्हीलरवरती आले. आणि फौजी साहेब मागून ट्रॅक्टरवर येतात. आणि बाहेरून ट्रॅक्टरवरून बोलवलेला आहे. त्यांचा पण फोन आलता, ते पण येतात. आता सगळेच संगत येतात. फौजी तिकडे तळ्यावरतीच आहे.
फौजी साहेब तिथं तळ्यावर आहे आणि ते येतात. चला तर आता आज करायची पेरणीला, पण पाऊस बिलकुलही नाही, इतकं ऊन आहे. अजून उन्हाचं पण म्हणजे वातावरण सुद्धा चेंज नाही झालं. जेवढी गरमी आहे तेवढी गरमी आहे, जेवढं ऊन आहे तेवढं ऊन आहे. बिलकुलही वातावरण चेंज नाही झालेलं. आता काय माहिती पाऊस कधी होतोय कधी काय. आणि सोयाबीनमध्ये मागल्या वेळेस सोयाबीन करायचं होतं, पण यंदा पण सोयाबीनच करायचं होतं. मागल्या वर्षी बिलकुलही सोयाबीनमध्ये मला परवडलं नाही, काही नाही. त्याच्यामुळे यंदा म्हणलं चला सोयाबीनच करायचं होतं, पण सोयाबीन करायचं कॅन्सल झाले. कोणी काय म्हणतंय त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आणले मकाच पेरायला आणली. कोणती मका आणली मी तुम्हाला नंतर दाखवते. आता फौजी साहेब येतात आणि ट्रॅक्टर पण येतोय. तर चला पेरणी यंत्र चालू झालंय, मी परत तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. तर चलो कोणतं मकाचं बी आणलंय ते पण मी तुम्हाला सांगते. तर पहा आपला असं रान आहे सध्या. आपण याच्यात दगडमध्ये गोळा केले होते, तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलाच होता. तर पहा आपण तिकडं अशी ताल घातलेली आहे कडकडांनी. पाऊस भरपूर झाल्यावर फुटून जाती, पाणी म्हणजे माती आपली वाहून जाती खाली वड्याला. त्याच्यामुळे आपण आता असं कट घालून घेतलेला आहे दगडाचा सगळा, आणि दगड पण गोळा केले तर आणि एक नंबर दिसायला लागले सगळं मस्त वाणी. तर पहा चलो चला आता येतोय ट्रॅक्टर. फौजी साहेब इथे एक खताची गोणी खाली करायची आहे. चला मी आता घेते खताची गोणी खाली करू. खाली करा एक खताची गोणी इथं खाली करा. आणि रेन पाईप कुठे न्यायच्यात? खाली न्यायची खालच्या राहण्याची. मग तिन्ही गोणी आणल्या काय? ट्रॅक्टरवर देऊन टाकून जातो आपल्याला न्यायचं. तर पा दोन्ही ट्रॅक्टर, आपलं एक ट्रॅक्टर आणि बाहेरून एक ट्रॅक्टर आलाय पेरणीसाठी. आणि आपण इथं हे केलं होतं ना दगड गोळा केलं, त्या टायमाला टायली आणली होती. थोडं रान वल्लं होतं म्हणून थोडं निभार झालं होतं, म्हणून फौजी साहेबांनी थोड्या काकऱ्या मारल्या त्याला. आणि आता खत आणि बेनं ट्रॅक्टरमध्ये टाकायचे आहे. तर पहा चला येतात आता एक एक अर्धा दगड असा होतो, तो पण मी असा घेऊन चालते. तर चलो ती यंत्र नसतं आलं तरी जमलं असतं आहे ना. खताची गोणी पुढे घेतल्यावर तिथंच टाकता येईल इकडं वाहण्यासाठी. सोयाबीन पेराय चालू केलं का नाही लोकांनी? आम्हाला परवड नाही गेलो. कसा बाजार आहे आता सध्या? तुरीला चांगलं आहे. तेवढं नाही निघलं नाही, तेवढं जडलं नाही गेल्या वर्षी 12 क्विंटल निघले. सोयाबीनचं वजन लय घटात आहे. ॲव्हरेज नाही निघले. हा हा लालसर असते. अयो हे तर पांढरे बाई. पांढरं लाल असतं त्याच्यात. त्यांना शिकतो आता त्यांनी गॅरंटी दिली. चाललंय आता पेरायला. फौजी साहेबांना म्हणलं थोडं निबार झालंय, तिथं काकऱ्या पाळी घाला, काकऱ्या घाला. पाळी वर केली आहे, काकऱ्या घालाय सांगतात. तर बा ती घालतात काकऱ्या. आणि इकडे चाललाय आपला पेरणीसाठी ट्रॅक्टर. कोणतं बी घेतलंय मी तुम्हाला परत दाखवते, पण बी गेले तिकडे. चला तर पहा आता चालली पेरणी चालू केलेली आहे. आपल्याला सारे पाडायचे नाही, त्याच्यामुळे सारे खोलून ठेवले आणि फक्त प्लेन चालू केले. सारे बिलकुल पाडलेले नाही. आपल्याला रेन पाईपावरती भरणं करायची, त्याच्यामुळे आपण सारे काही पाडले नाही. आपल्याला मोकळं पाण्यावर काही भरणं करायचं नाही. तर चला
तर पहा आपलं आता एकरभर झालेला आहे पेरून वरचं रान. तर पहा आता आपल्याला जायचंय. आता एवढं राहिले थोडंसं आणि 8 तास राहिल्यात. तेवढं झाल्यावरती जायचंय खाली आणि काकऱ्यापाळी माग ते पेरणी मागा आम्ही दगड पण गोळा करतोय आणि कुठं मुडं गवत उगलं होतं ते पण बाहेर काढलं. त्या दिवशी पंप मारून आम्ही देवाला गेलो होतो, नाही तर असं वाळलंय. नाहीतर सगळं आम्हाला गोळा करायची वेळ आली असती. पहा इथं सगळं वाळलंय. वाळल्याला पण आम्ही बाहेर काढलं. इथं भरपूर गवत होतं, हिरवं गार गवत होतं. आम्ही त्याला पंप मारला. आज ते गोळा करायची वेळ नाही आली, नाही तर सगळं गोळाच करावा लागला असतं. तरी पण थोडं इकडं तिकडं केना राहिलेला आम्ही गोळा केला. तर चला गोळा केल्यावरती आपण पाणी दिल्यावर परत ते हिरवं होत नाही, त्याच्यामुळे आपण गोळा करून घेतोय. तर चला एकरभर झालंय पेरून, आता चालल्यात खाली. आलो आम्ही खालच्या शेतात. आता घेतले फौजी साहेबांनी त्या दिवशी इथं सरी पाडायचा प्रयत्न केला. त्याला काकऱ्यापाळी घालतात आणि तिकडं चाललंय आपलं पेरणी. तर चला थोडं गवत पण आहे. फौजी साहेबांना म्हणलं थोडं गवताला पाळी घाला. तर चला पाहू आता काय होतंय. दगड गोळा करायची मला. तर चला मी घेते दगड गोळा करून. दगड बघून जीवा येते, जीवा होतं. पा खजिना निघतोय इतका खजिना आहे. पा आता पेरून झाले दुसरं एकर रान आणि इतकं दगड निघा एवढे गोळा केले. तर तुम्ही पहा तिथं पण भरपूर ढिगारी इकडं भरपूर आहे आणि अजून निघाते त्याला काही हेच नाही. खजिना भरपूर निघतोय. कंटाळा आलाय दगड गोळा करून. तर पहा खजिना आहे. सोनं असं तर लोकांनीच नेला असतं उचलून, आपल्याला उचलायची गरज नसती लागली. हा सोनं म्हणून हाती आता आहे. सोनंच जमीन म्हणजे काय, हिरा जमीन म्हणजे. तर चला दगड गोळा केल्याशिवाय शेती पण चांगली होणार नाही. पहिल्यापेक्षा जमीन इतकी पगू वाटती ना, नजर लागण इतकी भारी भारी झाली. कसे म्हणत होते मागाशी तुम्ही? वडा डोंगर होता. डोंगर काय डोंगर सुद्धा मातीचे असतात. आम्ही काल हरियाणाला गेलतो ना, तर डोंगर निसे मातीचेच होते. तर पहा आपल्या इकडे सगळे डोंगर दगडाचेच आहे. तर चला जाऊ द्या, आपल्या नशिबात आहे सोना खजिना गोळा करायचा आहे. तर चला गोळा करून करून कमी तरी होणार आहे आणि कमी झालेत पण. आता काय राहिल्यात 5-10% राहिल्यात, नाही तर पहिले किती होते, भरपूर होता मास. लय गोळा केलाय. तर चला गोळा करून करून हातपार कटाळून गेले. कंटाळा आला आता. हाताचं सुद्धा असे बोट आहे ना, दगड उचलू असे आग चालली जायची लाई झाली. चला ऊन भरपूर झाले. तर पहा आता झाले 2 एकर पेरून. आता चाललोय आम्ही घरी. अजून बंद होतं, एकच मोडान राहिले. तेवढं मोडान घ्यायचं आणि जायचंय घरी. तर चला हा बसच पाहिजे. तर चला ट्रॅक्टर लावलाय तिथं सावलीला लिंबाखाली. आम्ही चाललोय घरी. तर चलो आता घरी जायचंय. दूध आणायला जायचंय. हा मग पोरं आले येऊ लागली मग हाताला कोपराला. 2 वाजता येते पोर. काय सामान लागतं माहिती. अजून आपल्याला करून गाडी लोड करून खाली करायची. हा मग त्या गाडीतच जायचं वापस. हा मी गाडीला फोन करू. तर पहा भरपूर हातपाय ते गरम झालते. मग आलो इकडं तळ्यावरती आणि हातपाय तोंड धुतले. आता जायचे घरी. तर चला हातपाय तोंड धुतले, बरं वाटत आहे. शेअर आता निस्ता लाल झालाय. हरियाणावरून आली मी, गोरी झालते आता काळी पडन तर काय ना काळी होशी ना 2 दिवसातच मारून चेंज होता. तर चलो अजून लय काम आहे. आता वाजल्या 12 करेक्ट 12 झालेत आता तर आता अजून भरपूर काम आहे. चला
वरून जाऊ. दोन याच्यावरच टाकायचा ते आले पाहिजे ना तिकडे. याच्यावरच टाकायचा ठीक आहे, चल. बांधल्यामुळे येणं मुश्किल आहे ना. येऊ लय जोडी रे बाबा. नाही स्वतः दे. सोडू काय उचलायला काय करू, उचलायला काय करू ना. आगाच्या वर कमी जागा आहे ना आता. हा का? तिकडून त्याच्या हातापासून करू ना. तिकडची बाहेर जायचं. मग ती आई एका जागेवर येटून नंतर एका जागेवर येटून नंतर दाबू असं वर गेले. आपण तेव्हा कसं केलं होतं, तेव्हा हे बंडल अशी झाली होती. पडल्याशिवाय त्यांच्या जागा दिसत. हा का? करा मग, करा. एवढं खाली काढणं म्हणजे सोपं नाही. असं करा ना, हे बंडल हे करा. ऐका ना, हे बंडल वर जाऊ दे, त्याला मोकळं करू आपण. हे नळ्या लय मोठाले हे जाऊ दे काय. धरा धरा. जाईन मला थांबा 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 इथे बरेच लोक सामान तुम्ही पुढे जरा निघते गेलं बसलेत नाही. जाय का हा हा मी धरते जा. या नळ्याचा वरून घे. तर पहा आता आजचा पार्ट एवढं दाखवते आणि भरपूर मोठा व्हिडिओ होत होता म्हणून मी इथंच एंड करते आणि दुसऱ्या दिवसाचा दुसरा पार्ट तुम्ही उद्या पाहू शकता. तर चला कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. सच आहे. बाय बाय.